की एक पत्रकार जर लिमिटच्या बाहेर चुकीचे शब्द वापरत असेल तर साहजिकच आहे, एखादा माणूस त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो. म्हणजे आज ज्या पद्धतीनं तुषार यांनी त्यांच्या संपूर्ण व्हिडिओजमध्ये 30, 40, 50 व्हिडिओमध्ये पत्रकार कसा असावा, सापेक्ष असावा, त्याला दोन्ही बाजू मांडता आल्या पाहिजेत, ही बाजू सुद्धा आणि ती बाजू सुद्धा. पत्रकार असा असावा किंवा न्यूट्रल असावा, त्याला जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे हेही सांगता आलं पाहिजे. मात्र दोन्ही बाजू परखडपणे मांडण्याऐवजी एकाच माणसाला पुन्हा पुन्हा टार्गेट करणारे व्हिडिओ होत असतील तर खरंच हा सुद्धा एक चिंतनाचा मुद्दा आहे. ही पत्रकारिता खरंच प्रॉपर पत्रकारिता आहे का याच्यावरती सुद्धा चिंतन झालं पाहिजे. चॅनलवरती 80-85 व्हिडिओ, राज्यात अनेक घटना घडल्या, मग पुण्याचं प्रकरण घडलं, त्याच्यानंतर बीडचं प्रकरण घडलं, अशी अनेक प्रकरणं घडली. मात्र हे सगळं घडत असताना एकच बातमी एकच पत्रकार का धरून ठेवतोय, हा सुद्धा महत्वाचा चिंतनाचा मुद्दा आहे. त्यामुळे जयकुमार गोरे काही कारणांनी म्हणत असतील तर तो सुद्धा मुद्दा विचारात घ्यावा. पण पत्रकारांनी सुद्धा न्यूट्रल भूमिकेतून, आणि विशेष म्हणजे पत्रकारांना सुद्धा संविधानिक भाषा वापरावी असं सांगितलं जातंय. उगाच मी अवाक्षर वापरत असेल, शिवीगाळ करत असेल तर हे कायद्याला धरून नाहीये, हे पत्रकारितेला धरून नाहीये. आणि त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतं की अगदी खालच्या पातळीला जाऊन सुद्धा भाषा वापरली जाते. मग ते उदाहरणं देताना सांगतात की प्रख्यात्रेंनी वापरलेली होती, अमुक अमुक अनेक पत्रकारांनी वापरलेली होती आणि मग मी वापरलो तर काय झालं. परंतु